वेलकम टू पाईज किचन विथ मी पूजा पाई. टमॅटो राईस एक अशी रेसिपी आहे जी जनरली सगळ्यांच्याच घरी बनते. पण जे बिगनर्स आहे, न्यू कुक, स्टुडंट्स, बॅचलर्स, ती लोक एक वन पॉट डिश किंवा सिम्पल रेसिपीच्या शोधात असतात. तर आजची ही रेसिपी त्यांच्यासाठी, सो दॅट दे कॅन ट्राय इट ॲट होम इफ दे आर लिव्हिंग बाय देमसेल्व्स. चला तर सुरू करूया. 5 लहान टमाटे इथे मी घेतले. त्याला धुवून चिरून घ्यायचं आहे. चिरून चेक करायचं आहे आतमध्ये चांगले आहेत की नाही आणि 1 ग्लास पाणी घालून कुकरमध्ये शिजवायला ठेवायचे आहेत. 2 कप्स मी इथे बासमती तांदूळ घेतले. त्याला धुवून 2 पाण्याने अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे. टमॅटोज आपले शिजलेले आहेत. आता त्याला थंड करून मग मिक्सरला लावायचं आहे आणि त्याची प्युरी काढून घ्यायची आहे. आता युजली आपण जेव्हा भात बनवतो तेव्हा जे भाताचं क्वांटिटी असते, म्हणजे आता 1 कप घेतलं तर 2 कप पाणी घालतो आपण त्याला. सिमिलरली इथे आता आपण 2 कप घेतलेला आहे तांदूळ, तर आपल्याला 4 कप प्युरी पाहिजे आहे. आता प्युरी जर तुमची फक्त 3.5 कप निघाली तर तुम्ही वरती अर्धा कप पाणी घालून ह्याला 4 कप्स इनऑल करायचं आहे. तुम्हाला जर जास्त आंबटपणा आवडत नसेल तर तुम्ही 1-2 टमाटे इथे कमी घेतलात तरीही चालतं. तर तांदूळ इथे आपले भिजून तयार आहेत. टमॅटो प्युरी रेडी आहे. 1 कप मी फ्रोझन मटार घेतली आहे. तुम्ही फ्रेश मटार पण घेऊ शकताय. 2 लहान कांदे मी पातळ चिरून घेतलेत लांब आणि 2 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट आहे. इथे खडे मसाले आहेत. दालचिनी, वेलची, लवंग, काळी मिरी, जावित्री, शहाजिरे, दगडफूल आणि तेजपत्ता. ह्याचं जे डिटेल्स आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिखट, मीठ आणि हळद घेतलेलं आहे. तर ही आपली तयारी झाली. जाड बुडाचं टोप घेतलेलं इकडे मी, कारण भात नंतर खाली लागू शकतो आहे. 1 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून वनस्पती असं घालून मी होल स्पायसेस घातले. ह्याला छान सॉटे करून घ्यायचं आहे. ह्याचा अरोमा छान येतो अगदी. आणि हे जे मी घातलेलं आहे ते पुलावपत्तीचं पान आहे, ऑप्शनल आहे. युजली आम्ही बिर्याणीज आणि ह्याला घालतो पुलावला. आता लांब चिरलेला कांदा आपल्याला परतून दमवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जिंजर गार्लिकचं पेस्ट घालून सॉटे करायचं आहे. त्याचा कच्चा वास जो आहे आपल्याला तो काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर तिखट, मीठ, हळद घालायचं आहे. पुन्हा ते परतून घ्यायचं आहे आणि ते खाली लागू नये म्हणून मी 1 चमचाभर पाणी घालते आहे. आता हे परतून आपले जे भिजलेले तांदूळ आहेत त्याचं सगळं पाणी काढून आपल्याला तांदूळ ह्यात घालून परतून घ्यायचं आहे. तांदळाला आपण परतवतो कशासाठी, कारण त्याला सगळ्या दाण्यांना, त्याच्या ग्रेन्सना ऑइलची कोटिंग जर झाली ना तर भात आपलं एकदम चिकट होत नाही, सुट्टा होतो आपला राईस. तर हलक्या हाताने इथे परतवायचं आहे. मी हे फास्ट फॉरवर्ड केलं म्हणून हे तसं दिसतं आहे, कारण आपले जे तांदूळ आहेत ते भिजले आहेत अर्धा तासासाठी, तर ते तुटायला नाही पाहिजे म्हणून हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपले ग्रीन पीस घालायचे आहे. तुम्ही इथे सोया चंक्स पण यूज करू शकताय. ह्याला छान परतून झालं. तांदूळ हलका लागतो परतवताना, की मग आपली प्युरी घालायची आहे. म्हणजे 2 कप तांदळाला आपण 4 कप टमॅटो प्युरी घेतली आहे. जे ॲडिशनल कमी पडत होतं ते आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि 4 कप आपण इथे हे घालून ह्याला झाकून ठेवायचं. आता मी हाय फ्लेमवरती ठेवते आहे कारण लिक्विडचं क्वांटिटी जास्त होती. हे बघा आता हे होत आलेलं आहे. इथे 1 चमचा साखर, 1 चमचा गरम मसाला घालायचा. इथे थोडं तुम्ही मुठभर पुदिन्याची पानं घातली तरी खूप छान त्याचा अरोमा येतो. आणि सिन्स आता ह्याच्यातलं पाणी आटत चाललं आहे, आता आपल्याला हे दम द्यायला ठेवायचं आहे 10 मिनटं. खाली तवा ठेवलेला आहे मी आणि त्याच्यावरती हे टोप ठेवून झाकून ठेवायचं आहे. इथे तुम्ही 2 ते 3 चमचे तूप सोडा वरून. हे दालचा केला आहे त्याच्यावर कॉम्बिनेशनमध्ये खूप छान वाटतं. तुम्ही छान रायता पण करू शकता ह्याच्याबरोबर कॉम्बिनेशनमध्ये. सो हे बघा, wow, tomato rice is cooked beautifully. Smells amazing, so fragrant. It's a wonderful recipe, super easy to make and extremely tasty. So do try the recipe, enjoy and tell me how it turned out for you guys. As I told you, enjoy the rice with dalcha or nice raita by side, or just eat it as is. Thank you for watching this recipe.